या जगात जे 7 चिरंजीव आहेत त्यात एक अश्वत्थामा आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच. अश्वत्थामा हा कृपाचार्यांची बहीण कृपी आणि द्रोणाचार्यांचा मुलगा. महाभारतातल्या युद्धाच्या वेळी ज्या दुष्ट पद्धतीने पांडवपुत्रांना अश्वत्थाम्याने ठार मारले ते पाहून चिडलेल्या पांडवांनी त्याला त्याचवेळी यमसदनी पाठवण्याचा निश्चय केला. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्याला एवढी साधी शिक्षा देण्यात काहीच अर्थ नाही. त्याने एवढे घोर पाप केले आहे की त्याला हे सूर्य चंद्र जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत तो चिरंजीव राहील, परंतु त्याचे जीवन यातनामय असेल असे म्हणून अश्वत्थाम्याच्या डोक्यावर जो जन्मतः दिव्यमणी होता तो त्यांनी उपसून काढला. त्यामुळे त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली. या कलियुगातही अश्वत्थामा कपाळावर कधीच भरून न येणारी जखम घेऊन सर्वसामान्य लोकांना दर्शन देतो असा अनेकांचा विश्वास आहे. महाभारतानंतर अश्वत्थाम्याने सामान्य मानवाला दर्शन दिल्याचा पहिला उल्लेख 12व्या शतकात लिहिलेल्या पृथ्वीराज रसो या पुस्तकात आढळतो. 1192 साली पृथ्वीराज चौहानचा महम्मद घोरीकडून पराभव झाल्यावर तो जंगलात लपून बसला. तिथे त्याला कपाळावर जखम असलेला एक खूपच उंच माणूस भेटला. पृथ्वीराज स्वतः उत्तम वैद्य असल्यामुळे त्याने पुढील 8 दिवस त्या जखमेची मलमपट्टी केली. पण जखमेत जेव्हा कणभरही फरक पडला नाही तेव्हा पृथ्वीराजच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि त्याने त्या व्यक्तीला आपण अश्वत्थामा आहात का असं विचारलं. होकार देऊन तो झटकन निघून गेला. त्यानंतरचा उल्लेख 15व्या शतकात आढळतो. 15व्या शतकाच्या सुरुवातीला कर्नाटकात गदग येथे नारायणप्पा नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. त्यांनी कन्नड भाषेत लिहिलेल्या कर्नाट भारत कथामंजरी या ग्रंथामुळे तो कुमार व्यास या नावाने प्रसिद्ध झाला. त्याला महाभारत जसं घडलं तसं लिहिण्याची इच्छा होती. त्यासाठी ज्याच्या डोळ्या देखत महाभारत घडलं त्याची भेट घेण्याची इच्छा आपल्या वीर नारायण या देवासमोर त्याने अनेक वर्षे सतत व्यक्त केली. देवाने त्याला स्वप्नात येऊन म्हटले की माझ्या देवळात होणाऱ्या येत्या द्वादशी पारण उत्सवाला तू कसंही करून हजर राहा. उत्सवातून सगळ्यात पहिले उठून जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवून त्याला महाभारत जसं घडलं तसं मला सांगा अशी विनंती कर. तो प्रत्यक्ष अश्वत्थामा आहे, तो सांगेल ते लिहून घे. ठरल्याप्रमाणे कुमार व्यासाने त्या ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवून तशी विनंती केली. ब्राह्मणाने त्याला पहिली अट अशी घातली की आंघोळ करून नेसत्या ओल्या वस्त्रानिशी बंद खोलीत रोज लिहायला बसायचं आणि अश्वत्थामा जसं सांगेल तसं लिहून घ्यायचं. वस्त्र सुकली की लेखणीतील शाई संपेल आणि त्या दिवसाचं काम थांबेल. दुसरी अट अशी घातली की महाभारत कोणी सांगितलं हे गुप्त ठेवायचं. दोन्ही अटी मान्य करून कुमार व्यास लिहू लागला. तो दुर्योधन आणि भीम यांचं गदायुद्ध असलेल्या गदापर्वापर्यंत आला. इथे भीमाने अधार्मिक पद्धतीने केलेल्या आपल्या मित्र दुर्योधनाच्या हत्येचा प्रसंग सांगताना अश्वत्थामा रडू लागला. कुमार व्यासही रडू लागला आणि त्याने भावनेच्या भरात हे गुपित आपल्या बायकोला सांगितलं. त्याबरोबर त्याची लेखणी कायमची थांबली. त्यामुळे कुमार व्यासाने लिहिलेलं आखो देखा हाल असलेलं महाभारत गदापर्व येथे येऊन थांबलं. महाभारत अनेक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलं असलं तरी या महाभारताला सगळ्यात खरं महाभारत समजलं जातं, कारण ते सांगणारा स्वतः अश्वत्थामा होता. त्यानंतरचा उल्लेख अंदाजे 200 वर्षापूर्वी शतानंद मुनींनी लिहिलेल्या सत्संगी जीवन या ग्रंथात आढळतो. भगवान स्वामीनारायण यांची आई भक्तिमाता आणि वडील धर्मदेव हे त्यांच्या कुलदैवताची म्हणजे हनुमंताची 3 महिने साधना करायला अयोध्या येथल्या हनुमानगडी येथे गेले होते. तेव्हा हनुमंताने त्यांना असा दृष्टांत दिला की वृंदावन येथे जाऊन पूर्णावतार श्रीकृष्णाची भक्ती करावी.
त्यांनी असे केल्यावर श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत दिला की आता त्यांनी शरयू नदीकाठी असलेल्या चपैया या गावी परत जावं, कारण लवकरच त्यांच्या पोटी श्रीकृष्ण जन्म घेणार आहे. पती पत्नी घरी यायला निघाले. एका रात्री ते जंगलात रस्ता चुकले तेव्हा त्यांची एका उंच तगड्या भगवी वस्त्र घातलेल्या ब्राह्मणाशी भेट झाली. त्याचे डोळे रागावल्यासारखे लाल बुंद होते आणि त्याने कपाळावर भोवयांच्या वरती वस्त्र बांधलं होतं. त्याने पतीपत्नींची चौकशी केली तेव्हा भोळेपणाने त्यांनी काय घडलं आहे ते सांगितलं आणि लवकरच श्रीकृष्ण त्यांच्या घरात जन्म घेणार आहे असं सांगितलं. ते ऐकलं मात्र तो ब्राह्मण रागाने लालबुंद झाला आणि त्याने विचारलं, कृष्ण म्हणजे माझा शत्रू तुमच्या पोटी जन्म घेणार आहे, त्याच्यामुळे मला या यातना भोगाव्या लागत आहे. त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे की तुमच्या पोटी जन्मणारा मुलगा कधीच हातात कुठलंही शस्त्र धरू शकणार नाही आणि कधीही कुठल्याही लढाईत त्याचा जय होणार नाही. एवढं म्हणून धर्मदेव यांना बाजूला ढकलून तो झपाझप पावलं टाकत निघून गेला. पती पत्नी दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि रडू लागले. त्या रात्री मारुतीराय त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, देवाच्या अवताराला हातात शस्त्र धरण्याची आणि कुठलीही लढाई जिंकण्याची गरज नसते. श्रीकृष्णाने तरी स्वतः कुठे हातात शस्त्र धरलं होतं. मारुतीरायाने त्यांना जंगलाबाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या पोटी जन्मलेला भगवान स्वामीनारायण यांनी संपूर्ण जगात श्रीकृष्णाचा प्रचार केला. त्यानंतरचा अश्वत्थाम्याचा उल्लेख वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांच्या जीवनचरित्रात केलेला आढळतो. 1912 साली ते शूरपाणेश्वरच्या जंगलात रस्ता चुकले होते. तेव्हा कपाळावर जखम असलेल्या एका उंच माणसाने त्यांना रस्ता दाखवला होता. गावाच्या वेशीवर आणून सोडल्यावर स्वामींनी त्यांना विचारले, आपला देह, चाल आणि वागणूक ही कोणत्याही मानवासारखी दिसत नाही. आपण भूत, यक्ष किंवा देवदूत आहात का? आपण कोण हे मला खरं सांगा. त्यावर तो माणूस म्हणाला, तुमचं म्हणणं खरं आहे, कारण मी या युगातला नाही, मी द्वापार युगातला आहे. माझं नाव अश्वत्थामा. अगदी आताच्या काळात पुण्यातील जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेल्या नर्मदे हर हर या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 230 वर अश्वत्थाम्याचा उल्लेख आढळतो. ते नर्मदा परिक्रमा करताना शूलपाणीच्या जंगलात पाय घसरून पडले आणि दरीत अडकले होते. तेव्हा अश्वत्थाम्यानेच त्यांना हात देऊन वर खेचून घेतलं होतं. गुजरातमधील नवसारीच्या जंगलात एका रेल्वेत नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही 12 फूट उंची असलेला अश्वत्थामा दिसला होता आणि मध्य प्रदेशातील एका डॉक्टरनेही एका अतिउंच माणसाच्या कपाळावरील जखमेवर अनेक दिवस उपचार करूनही जेव्हा ती बरी झाली नाही तेव्हा तो रुग्ण अश्वत्थामा असल्याचे ओळखले होते. एकूण काय तर अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो अनेकांना दर्शन देतो. हे जरी शब्देवर अनेक आदरणीय व्यक्ती म्हणत असल्या तरी आजपर्यंत कोणीही त्याचा फोटो काढू शकलेला नाही किंवा त्याचं शूटिंग करू शकलेलं नाही. त्यामुळे अश्वत्थामा हे अजूनही एक न सुटलेलं कोड आहे. अशाच नवनवीन गूढ विषयांची उकल होण्याकरता आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तिसुधा डेली या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.